नमस्कार, स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अनेकदा एक म्हण ऐकतो, ते म्हणजे कहा राजा भोज कहा गंगूतेली. पण ही फक्त म्हण नाही, तर या म्हणीमागे आहे 11व्या शतकामधील एक ऐतिहासिक संघर्ष. आज आपण जाणून घेणार आहोत ही म्हण कशी तयार झाली, राजा भोज कोण होते आणि गंगूतेली हा शब्द नेमका आला कुठून. अनेकदा आपण ही म्हण व्यवहारामध्ये वापरतो, परंतु समानता किंवा अंतर दर्शवण्यासाठी. आता राजा भोज हे परमार वंशातले राजा होते. इसवी सन 1010-1055चा असा कालखंड. राजा भोज महान योद्धा होते, साहित्यप्रेमी होते, विद्वान होते, कला संस्कृतीचे रक्षक होते. एवढंच नाही तर इतिहास त्यांना विद्वान राजा म्हणून ओळखतो. पण जेव्हा ही म्हण येते तेव्हा त्याचा ऐतिहासिक उदाहरण काय आहे किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ह्या म्हणीमागे हे पाहणे गरजेचे आहे. त्यामध्ये एक ऐतिहासिक दाखला देताना आपल्याला सांगता येते की 11व्या शतकामध्ये राजा भोज आपलं शासन चालवत असताना 3 सत्ता त्या दरम्यान होत्या. त्या म्हणजे परमार वंश, कलचुरी वंश आणि पश्चिम चालुक्य वंश. आणि या राजा भोजची ताकद वाढलेली होती. राजा भोजला रोखण्यासाठी कलचुरी राजा गंगैदेव, चालुक्य वंशातील तैलप राजा या दोघांनी एकत्र येऊन राजा भोजवर आक्रमण करण्याचे निश्चित केले. कारण राजा भोज यांची अद्वितीय विद्वान आणि पराक्रमी शासक म्हणून ओळख होती. अशा या राजाला पराभूत करण्यासाठी, राजा भोजला पराभूत करण्यासाठी कलचुरी प्रांतातले गंगैदेव आणि पश्चिम चालुक्य वंशातील तैलप नावाचा राजा हे एकत्र आले आणि एक महाआघाडी निर्माण केली. या महाआघाडीला प्रत्युत्तर देताना राजा भोजने सुद्धा युद्धाची तयारी केली. नर्मदा नदी परिसरात मध्य भारतामध्ये हे युद्ध झालं. राजा भोजने अत्यंत पराक्रमाने या दोघांचा पराभव केला, जोरदार प्रतिकार केला. आणि इतिहासातील शिलालेखामध्ये, ग्रंथांमध्ये या युद्धाचा उल्लेख आहे. राजा भोज यांनी गंगै आणि तैलप यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव करून टाकला. गंगैदेवला माघार घ्यावी लागली. चालुक्याच्या तैलप राजाच्या सैन्याला सुद्धा माळवा प्रदेशातून आपला टिकाव लागता आला नाही. आणि या विजयामुळे राजा भोज यांची सत्ता अधिकच वाढली. गंगैदेव आणि तैलप यांच्या संयुक्त सैन्याची महाआघाडी इथं पूर्णतः पराभूत झाली. याचे पुरावे, याचे दाखले इतिहासामध्ये आहे. कलचुरीचा राजा गंगैदेव आणि चालुक्य राजा तैलप यांना पराभूत करून राजा भोजला मोठा विजय मिळाला. गंगूतेली हा शब्द कसा आला? बघा, इतिहासकारांच्या मते या घटनेनंतर लोक म्हणू लागले होते, कहा राजा भोज कहा गंगै तैलप. म्हणजे कुठं महान राजा भोज आणि त्यांना पराभूत करण्यासाठी निघालेले हे दोन गंगै आणि तैलप हे कुठे? यांच्या शक्तीची, या दोघांच्या सैन्याची तुलना होऊ शकत नाही. परंतु कालांतराने लोकभाषेमध्ये तो शब्द मागे गेला. ऐतिहासिक म्हण बाजूला पडली आणि त्या ठिकाणी शब्द आला गंगूतेली, जो की लोकभाषेतून, जनमानसातून आलेला आहे. संयुक्त सैन्याचा पराभव राजा भोजने केला. राजा भोजला हा विजय मिळाला. गंगैदेवची माघार घ्यावी लागली. अशा परिस्थितीमध्ये चालुक्याच्या सैन्यालाही पळ काढावा लागला. अशा परिस्थितीत राजा भोजची कामगिरी, राजा भोजची प्रतिमा त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे राजा भोजचे कोणतेही कार्य, कोणत्याही क्षेत्रातील कार्य हे मोठे होते. म्हणून ही म्हण सर्वत्र प्रचलित झाली. हा भाग म्हणीपुरता मर्यादित नाही आहे, कारण त्यावेळच्या मध्ययुगीन भारतातील राजकीय संघर्ष, राजा भोजची महानता आणि त्यांची ऐतिहासिक आठवण म्हणून ही म्हण आज आपण सर्वत्र बोलतो. पण त्याचा इतिहास हा बहुतांश जणांना माहिती नव्हता. तर अशा पद्धतीने या ऐतिहासिक विजयातून या म्हणीचा जन्म झालेला आहे. तुम्हाला अशाच प्रकारच्या माहिती, इतिहासातील रोचक कथा आणि घटनांचे, म्हणींचे अर्थ समजून घ्यायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. कारण यापुढे ते म्हणतील नाही, कहा राजा भोज कहा गंगूतेली. या शब्दाऐवजी, या म्हणीऐवजी ते म्हणतील, कहा राजा भोज कहा गंगै तैलप.